आता एक दुःखद बातमी, प्रख्यात अभिनेत्री रीमा लागू यांचं आज निधन झालंय। मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काल रात्री त्यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। अलीकडेच आलेल्या जाऊन द्या ना बाळासाहेब या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारलेली होती। शिवाय त्यांचे आणखी अनेक चित्रपट येऊ घातले होते। फक्त मराठीच नाही तर हिंदीत देखील रीमा लागू यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारलेल्या होत्या। मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, आशिकी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या होत्या, त्या अजरामर केल्या। फक्त चित्रपटच नाही तर नाटकांमध्ये आणि टीव्ही सिरियल्समध्ये देखील रीमा लागू चांगल्याच रमल्या होत्या। आमचे प्रतिनिधी विनोद घाटगे आता आपल्यासोबत आहेत। विनोद, खरं तर सकाळी उठल्या उठल्या सर्वसामान्यांसोबतच जे बॉलिवूडचे कलाकार मंडळी आहे, मराठी चित्रपटसृष्टी असतील, तिथल्या कलाकारांसाठी देखील हा मोठा धक्का म्हणायला हवा, रीमाताईंचं जाणं। नक्कीच रेश्मा, खरं तर हा खरंच मोठा धक्का आहे मनोरंजन विश्वासाठी। कारण रीमाताईंनी जे काही काम केलेलं आहे, नाटक असेल, सिनेमा असेल, बॉलिवूड, मराठी सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता आणि त्यांचं असं आकस्मिकरित्या निधन होणं किंवा त्यांची अकाली एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली आहे। काल रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि लगेचच म्हणजे रात्री 12:30च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। आता काही वेळापूर्वीच, काही क्षणापूर्वीच त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या मुंबईतल्या घरी, लोखंडवाला इथल्या घरी त्यांच्या आणण्यात आलं आणि आता इथे अनेक मंडळींनी गर्दी केलेली आहे। त्यांचे सहकलाकार असतील, इंडस्ट्रीतले अनेक मान्यवर असतील, सगळे इकडे जमत आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि त्यानंतर दुपारी 2च्या दरम्यान ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। रेश्मा, निश्चित विनोद, आपण सकाळी देखील रमेश देव असतील आणि नंतर प्रशांत दामले असतील या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना जाणून घेतल्या। आता तिथे कोण कोण पोहोचलेलं आहे रीमाताईंच्या अंत्यदर्शनासाठी? नक्कीच, ऍक्च्युली आता त्यांना काही क्षणापूर्वीच इकडे आणलंय, पण इकडे सुप्रिया पिळगावकर आहेत, कुलभूषण खरबंदा असे अनेक अभिनेते अभिनेत्री इकडे आलेले आहेत, जमू लागलेले आहेत। सगळ्यांच्या मनात खरं तर एकच हे आहे की रीमा लागू ज्यांना खरं तर ज्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे त्यांचं अगदी अचानक निघून जाणं, त्यामुळे सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला आहे आणि ती जी भावना आहे, ती जी वेदना आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या दिसते आहे। आणि आता हळूहळू सगळी मंडळी येणं सुरू होईल, कारण अगदी 5 मिनिटांपूर्वीच त्यांना त्यांचं पार्थिव यांच्या घरी आणण्यात आलंय। रेश्मा, विनोद, आता म्हणजे हे अंत्यसंस्काराचे विधी हे कधी आणि कुठे होणार आहेत याबद्दलचे तपशील कळालेत? हो नक्कीच, खरं तर आता त्यांना घरी आणलंय, तर साधारण 2 वाजता ओशिवरा येथील स्मशानभूमी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी आता दिलेली आहे। त्यामुळे आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी ही सुरू झालेली आहे। त्याचबरोबर अंत्यदर्शनासाठी सुद्धा अनेक मान्यवर मंडळीकडे येतील, कलाक्षेत्रातले असतील, राजकारणातले असतील, कारण ते एक मोठं व्यक्तिमत्व होतं, रीमाताई हे मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे निश्चितच त्यांच्या घरी गर्दी होणार आहे। त्यामुळे अंत्यदर्शनासाठी सुद्धा प्रशासनातर्फे काही पोलीस आणि या सगळ्या गोष्टी इकडे आहेत, सुरू आहे, त्यांची ते प्रशासन काळजी घेत आहे त्या सगळ्या गोष्टीची। त्यामुळे अंत्यदर्शन आणि अंतिम संस्कार या दोन्हीची तयारी त्यांच्या कुटुंबियांनी, त्याचबरोबर पोलीस आणि प्रशासनाने सुरू केली आहे। निश्चित विनोद, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या तपशिलांबद्दल।